श्री स्वामी समर्थ. मुलांची नजर बाधा असेल, इडापिडा असेल, मुलांना आजारपण असेल सतत काही ना काय, किंवा घरामध्ये इतर व्यक्ती कोणती ना कोणती सतत आजारी असेल, तर आपल्याला हा एक नारळाचाच उपाय आहे. तर तो आपल्याला घरामध्येच करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती कापराच्या वड्या नारळावरती ठेवायच्या आहेत आणि कापूर पेटवायचा आहे. आणि मग नंतर संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, किंवा मुलांना नजरबाधा होत असेल सतत, तर ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर घराबाहेर निघून जातात. आणि हा उपाय करत असताना घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवूनच हा आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय सायंकाळी 6 नंतरच करायचा आहे. आणि कापूर जाळल्यानंतर घराबाहेर हा नारळ घेऊन जायचा आहे आणि तो नंतर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता, किंवा एखादा खड्डा करून मग तुम्ही त्यामध्ये हा नारळ जो आहे तर तो त्यामध्ये ठेवू शकता. हा उपाय तुम्ही अमावास्या किंवा पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. तर हा उपाय महिलांनीच आवर्जून करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.